नमस्कार. आज पुन्हा एकदा आदरणीय शुक्ला सरांकडे आपण हार्मोनियमच्या माध्यमातून झाला वादन या विषयावर चर्चा करण्यासाठी आपणासमोर आहोत. तत्पूर्वी आदरणीय सरांचा परिचय. आदरणीय दीपक वसंतराव शुक्ला सर, शेगाव, संगीत शिक्षक, नवोदय विद्यालय. सरांचं संगीताचं शिक्षण, गायन विशारद, हार्मोनियम विशारद असा सरांचा परिचय आहे. शेगावमधील जेवढे काही कार्यक्रम होतात त्यामध्ये दिग्गज कलाकार जेव्हा शेगावमध्ये येतात त्यांना हार्मोनियमचे साथ आदरणीय सरांची असते. अजित कडकडे असो, जितेंद्र अभिषेकी यांचे जेवढे काही शिष्य परिवार आहे त्या सर्वांना आदरणीय सरांनी साथ केलेली आहे हार्मोनियमची. त्यांच्या शिक्षणाबद्दल सर्वप्रथम आपण जाणून घेऊ. सर, आपल्या शिक्षणाबद्दल, संगीताचं जे शिक्षण आहे त्याबद्दल थोडं आम्हाला सांगावं. तर माझा संगीताचा श्री गणेश माझे वडील नानासाहेब शुक्ल यांच्याकडे झालेला आहे. आणि माझे जे मामा होते त्यांना जुन्या गाण्यांची खूप आवड होती. तर जेव्हा मी आजोबी जायचो होतं तेव्हा जुने गाणे मला ऐकायला मिळायचे. तर त्यामुळे असं झालं की वडिलांना शास्त्रीय संगीताची आवड आणि मामांना अभिजात बाकीच्या सुगम संगीताची आवड, असं ते सतत माझ्या कानावरून गेल्यामुळे मला दोन्ही प्रकारच्या संगीतामध्ये यामध्ये आवड निर्माण झाली. माझं जे सांगीतिक जी पात्रता आहे त्याच्यामध्ये माझं मध्यमा पूर्ण तबल्यामध्ये मी अचलपूरचे गजाननराव जोशी यांच्याकडे केलेलं आहे. त्यानंतर माझे जे गुरु जे आहेत त्यांनी मला आयुष्यभर कोणताही मोबदला न घेता शिकवलं ते बाळासाहेब जोशी हे अचलपूरला होते. त्यांच्याकडून मी ते शिक्षण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग हार्मोनियमचं विशेष शिक्षण मी अमरावतीचे पंडित मनोहर पेशवर यांच्याकडे घेतलेलं आहे. आणि तिथून माझा प्रवास हा संगीताचा सुरू झाला. आणि आता आपलं जे संगीतामधलं संशोधन सुरू आहे त्याबद्दल थोडं सांगावं. तर मी श्री क्षेत्र अंजनगाव सुरजी इथे मॅथमॅटिक्स टीचर होतो 2 वर्ष. आणि माझं वास्तविक तिथल्याच देवनाथ मठामध्ये होतं. आणि तिथल्या वास्तव्यामध्येच सद्गुरुनाथांची कृपा माझ्यावर झाली. आणि तिथून मला एक संगीताच्या अभ्यासासाठी एक वेगळा विषय मिळाला. तो विषय असा आहे की संगीतातील वर्ण आणि अलंकार. तर या अलंकारांवर माझं संशोधन 24 वर्षापासून सुरू आहे. आणि तुमच्या व्यवहारामध्ये पाहण्यात तुम्हाला 5,000, 5,000पर्यंत, 50,000पर्यंत असे वर्ण गायकांनी प्रयोगात आणलेले तुम्ही बघता. जसं आमिर खान साहेबांनी एक 7 स्वरांचे 5,040 वर्ण बनवले होते. पण हे सद्गुरुनाथांची माझ्यावर कृपा आहे की त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी जे संशोधन कार्य करतोय तर त्या संशोधन कार्यामध्ये लाखांनी ते वर्ण तयार होणार आहेत. आणि ते वर्ण खास करून शास्त्रीय संगीतामध्ये ते अतिशय उपयुक्त होणार आहेत. आणि ती एक संगीताच्या क्षेत्रातली सद्गुरूंच्या कृपेने एक कायम ठेवून बनणार आहे. सर, आपल्याकडून षड्ज साधना, हार्मोनियम वादनाचे प्रकार अशा बऱ्याचशा विषयावर आपण चर्चा केलेली आहे. आज माझी विनंती आहे की झाला हार्मोनियमवर वाजवण्याची पद्धती किंवा झाला म्हणजे काय या संदर्भात थोडं मार्गदर्शन करावं. काय असतं की सांगीतिक प्रस्तुतीमध्ये जेव्हा कलाकार आपले कलेचं प्रदर्शन करत असतात तर त्याच्या अशा अलग अलग पायऱ्या असतात. त्याच्यामध्ये सुरुवातीला आला, जोड आणि झाला असा हा एक प्रकार असतो. त्यावेळेला जे कलाकार सुरुवातीला इन्स्ट्रुमेंटल म्युझिक वाजवतात त्यावेळेला साथीला तबला नसतो.
आणि संथ गतीने ते रागाचा स्वर विस्तार करतात, ज्याला आलाप म्हणतात. नंतर मग स्वरांच्या अलग अलग जोड्या ते बनवतात, ज्याला जोड म्हणतात. त्या जोड्या घेऊन ते स्तुती करतात. आणि त्यानंतर मग हा झाला हा जो प्रकार आहे, हा जो आहे याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तालबद्ध रचना त्या स्वराच्या ते वाजवत असतात. त्याच्यामध्ये हा जो झाला असतो हा शक्यतोवर षड्जावर तो संपतो आणि षड्जाला धरूनच स्वरांचे अलग अलग त्याच्यामध्ये ते कॉम्बिनेशन करतात आणि ते वाजवतात, त्या रागाला अनुसरून. जसं आता याच्यामध्ये आलाप जोड झालामध्ये सतार हे वाद्य खूप समोर आहे, किंवा आपले पंडित शिवकुमार शर्मा जे आहे भारतातले जे प्रख्यात संतूर वादक आहेत, तर त्यांनी हा आलाप जोड झाला हा प्रकार अतिशय प्रसिद्धी लागला. आपले पंडित हरिप्रसाद जी आहेत, खूप मोठे मोठे अनेक कलाकारांचं आपल्याला नाव घेता येईल, आपल्याला वेळोवेळी ते नाव घेता येणार नाही. तर आज मी पंडित शिवकुमार शर्मा जे संतूरवर अलग अलग झाले वाजवतात, तर ते झाले मी पहिले या कीबोर्डवर संतूरचा बँड घेऊन वाजवणार आहे. आणि त्यानंतर म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की हा झाला जो प्रकार हा हार्मोनियमवर वाजवत आहेत. माझा प्रश्न आहे, काही लोकांचं म्हणणं आहे, पण वस्तुस्थिती अशी नाही आहे. तो हा झाला हा जो प्रकार आहे हा आपण संवादिनीवर सुद्धा तितक्याच प्रभावी रीतीने वाजवू शकतो. ह्या झाल्यामध्ये आता या बोर्डवर मी काही असे बेसिक वर्ण लिहिलेले आहेत. तिथे वरच्या बाजूला 4 स्वरांचे हे 14 बेसिक वर्ण तिथे लिहिलेले आहेत. तर त्यातला एक वर्ण घेऊन आपण त्या वर्णाच्या अनुषंगाने झाला तयार करू शकतो. जसं आता पहिला वर्ण आहे, त्याच्यामध्ये वर्णाची जोडी नी निसा आणि रे रेसा आहे. तर आता हा वर्ण मी म्हणजे याच्यावर संतूरचा बँड घेऊन तुम्हाला वाजवण्याचा प्रयत्न करतो. त्यातले जे अलग अलग वर्ण आहेत ते वर्ण यामध्ये येतील. जसं आता पहिला नी निसा आणि रे रेसा आहे, त्याच्यामध्ये मी किरवाणी हा राग घेतोय. तर झाला वाजत असताना सुरुवातीला ते संत गतीने स्वरा त्याचा सर्व विस्तार करतात, त्यानंतर मग हळूहळू झाले सुरू होतात. तालांची अलग अलग आकृती बनतात त्याच्यात दाखवतो. जसं झप ताल आहे तर 2-3 ची जोड त्याची. त्याच्यामध्ये आपण वजन वाद घेऊ शकतो.
त्रितालावर येतो. मग त्रितालावर त्याचे अलग अलग ते पॅटर्न ते वाजवतात. हे अशाच प्रकारचे झाले. जर समजा आपल्याला संवादिनीवर वाजवायचे असेल तर अशाच प्रकारचे सर्वात संवाद आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो. आता हार्मोनियमवर एक सोय अशी आहे की आपण हार्मोनियमवर ते वाजवू शकतो. जर हेच झाले मी आता तुम्हाला हार्मोनियमवर वाजवून दाखवतो. हार्मोनी तयार करणारा वाद्य आहे. या रागामध्ये आपण हार्मोनी पण ते झालेल्या रूपात दाखवू शकतो.
या संगीताच्या दुनियेत हरवून टाकलं सर आपण. धन्यवाद सगळ्यांची सर. कृपा आहे. धन्यवाद सर. असेच आपणासमोर नवीन नवीन आपल्या शंका, संगीतामधल्या वेगवेगळी ज्या आपल्या कल्पना आहे आपण त्या सरांकडून आज पाहिलेल्या आहे. आणि यानंतरही आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर सरांकडून माहिती मिळत राहणार. सर्वांनी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करावं, शेअर करावं. धन्यवाद. सद्गुरुनाथ महाराज की जय.